श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या. अमावस्या ही महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आली आहे. यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. बघा, माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा देखील आहे. यामुळे पापांचा नाश होतो असं देखील मानलं जातं. तर धार्मिक शास्त्रानुसार आपले पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांच्यासाठी आपण तर्पण श्राद्ध केल्याने ते आनंदी होतात. आपले पूर्वज जे आहे तर ते आपल्याला अखंड स्वरूपात शुभ आशीर्वाद देत असतात. पूर्वजांच्या कृपेने आपल्याला संततीचे सुख, संपत्ती, समृद्धी, सुख, शांती मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायचं आहे, दान करायचं आहे, तर्पण करायचं आहे. आता आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा नसेल तरी पण आपण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, समस्या, संकटे, अडथळे, अडचणी ह्या येत असतात आणि ते काही संपत नाही. बघा, एखाद्या वेळेस तर हे कशामुळे आपल्या घरामध्ये घडत असतं, तर हे सर्व आपल्या घरामध्ये आपल्याला जेव्हा कधी पितृदोष लागलेला असतो त्या समजा किंवा आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर त्यामुळे आपल्याला ह्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. आपल्याला ह्या अशा अडचणी ज्या आहे, समस्या ज्या आहे तर त्या आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या भोगाव्या लागत असतात. म्हणून आपण अशा ठराविक तिथीला जे काही उपाय करतो, सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरल्या जातात आणि आवर्जून आपल्या हातून काही ना काही अशा तिथींवरती सेवा केल्याने आपल्याला त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. कारण अमावस्या तिथी ही सर्वप्रथम आपल्या पितरांसाठी समर्पित मानली जाते. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी सेवा ही करणं अतिशय गरजेचे आहे. कारण जितका देवांचा आशीर्वाद महत्वाचा आहे तेवढाच आशीर्वाद हा आपल्या पितरांचा, आपल्या पूर्वजांचा देखील महत्वाचा आहे. म्हणून आपण देवांसाठी सेवा करतो, उपाय करतो, परंतु आपल्या पितरांचे, आपल्या पूर्वजांचे आपल्याला अखंड स्वरूपात कृपाशीर्वाद प्राप्त व्हावे त्यासाठी आपण काही सेवा, उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. कारण प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. कारण आता आपल्या आयुष्यामध्ये संकट येणारच नाही असं तर होत नाही. कारण आपण ज्यावेळी आता आयुष्य म्हटल्यानंतर संकटे, अडीअडचणी, सुख, दुःख हे येणारच आहे आयुष्यामध्ये आपल्या, आणि त्याचा सामना देखील आपल्याला करावा लागणार आहे. कारण आपलं कर्म जे आहे ते आपल्याकडून फेडून घेत असतं. कारण एक वेळ देव माफ करतो परंतु कर्म आपलं कधीही माफ करत नाही. कर्म हे आपल्याला फेडूनच चुकवावं लागत असतं. आता आपण ज्यावेळी अशा सेवा, उपाय करतो तर त्या फक्त त्या संकटाचा वेग जो असतो तर तो आपल्या सेवेमुळे, आपल्या भक्तीमुळे आपण जे काय उपाय करतो तर त्यामुळे तो वेग जो आहे तर तो कमी होत असतो संकटाचा. म्हणून अशा ठराविक तिथीला सेवा, उपाय करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आता भरपूर वेळा आपण आयुष्यामध्ये मेहनत, कष्ट आपण सर्वच जण करत असतो. कारण आजकाल कष्टाशिवाय कुणालाही पर्याय नाही. अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येक जण कष्ट, मेहनत हे करतच असतो आणि त्या कष्टाला फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी या दिवशी आपल्या पितरांची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा अखंड स्वरूपात कृपाशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, आनंद, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागेल. त्यासाठी मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे, काही उपाय सांगणार आहे. तर याविषयी आता कोणती सेवा करायची आहे, दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत
नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. आता बघा, अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अमावस्येच्या दिवशी आपण स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. चमचाभर गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर गुलाबजल टाका. त्याच सोबत आपल्याला काळे तीळ चिमूटभर टाकायचे आहे आणि हळद आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. हळद का टाकायची आहे? आता बरेच जण म्हणतील की आज आम्ही टाकली होती, परंतु उद्या गुरुवार आहे. योगायोगाने गुरुवार आलेला आहे आणि अमावस्या देखील आलेली आहे. गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो आणि आपला गुरुग्रह जर कुठे कमजोर असेल आपल्या कुंडलीमध्ये तर तो सुद्धा हळदीमुळे प्रबळ होत असतो. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. कारण काळे तीळ टाकल्यामुळे आपला पितृदोष हा दूर होत असतो. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. यानंतर अंघोळ करताना आपण एका मंत्राचं पठण करायचं आहे. बघा, गंगेचं, यमुनेचं व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता. किंवा आता हा मंत्र मोठा आहे, तुम्हाला म्हणणं शक्य नाही अंघोळ करताना, तर तुम्ही सरळ आणि साधा सोपा मंत्र, आपला अतिशय प्रभावी मंत्र जो आहे तर तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे. तुम्ही एक दिवसभर पठण करून बघा, नामस्मरण करून बघा. तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला काय असं एकदम आपला माइंड जो आहे तर तो एकदम फ्रेश होतो आणि त्याचा तुम्हाला काही अनुभव देखील नक्कीच जाणवायला सुरुवात होईल. बघा, आपल्याला जप करायचा आहे. यानंतर आता या दिवशी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर हा दिवा तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जरी आपण हा दिवा लावला तरी देखील चालेल. परंतु आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे. कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ चुकूनही टाकायचं नाही. फक्त आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हा कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला हा दिवा जो आहे तर एक प्लेट घ्यायची आहे, डिश घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकवाने म्हणजे हळद कुंकू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याने त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर आता हे स्वस्तिक का काढलं जातं? कारण स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे शुभ कामेही होत असतात आणि त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. थोड्याशा अखंड अक्षदा ज्या आहेत म्हणजे तांदूळ ते आपल्याला अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण हा जो चौमुखी दिवा तयार केलेला आहे कणकेचा तर तो दिवा त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि 21 किंवा 11 असे काळे तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. 4 वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायचा आहे आणि आपण हा दिवा लावत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आता हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आता या दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. आता त्या दिव्यापाशी आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. प्रथम आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला पितरांची आपल्या माफी मागायची आहे. आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. आपण म्हणायचं आहे की जर माझ्या हातून काही चूक झाली असेल किंवा लहान्यांकडून मोठ्यांकडून माझ्या घरातील म्हणजे आपल्या घरातील जर काही चुका झाल्या असतील, काही आमच्याकडून विसरून गेला असेल तुमच्याबद्दल तर कृपा करून आम्हाला माफ करा, क्षमा करा. इथून पुढे आमच्याकडनं जर होईल तशी आम्ही सेवा करू, आम्ही तुमची नक्की सेवा करू. हे असं आपण आपल्या पूर्वजांना पितरांना म्हणायचं आहे. त्यानंतर त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे, क्षमा मागायची आहे आणि त्या दिव्याचं देखील आपल्याला मनोभावे
दर्शन घ्यायचं आहे, पूर्वजांचं नाव आपण स्मरण करायचं आहे आणि आपण ओम पितृदेवताय नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळा आवर्जून पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपण पितृअष्टक जे आहे ते देखील पठण करायचं आहे। अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबला मोबाईलवरती लावू शकता, श्रवण केलं तरी देखील चालेल, पण या 2 सेवा जे आहे तर त्या आपण आवर्जून करायच्या आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते, याबद्दल आपल्याला प्रार्थना करायची आहे। तसेच आपण आपल्या पूर्वजांना आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडथळे अडचणी समस्या आहे त्याबद्दल देखील तुम्ही सांगायचं आहे, व्यक्त करायचं आहे की माझ्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा संतान प्राप्ती जी आहे तर ती होत नाही व माझ्या मुलांचे विवाह जुळून येत नाही, जे काही आहे तुमच्या मनामध्ये किंवा माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही, माझ्या मुलांची प्रगती होत नाही, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जो आता स्ट्रगल करत असाल त्याबद्दल तुम्हाला व्यक्त करायचं आहे। मनापासून तुम्हाला पूर्ण श्रद्धेने सांगायचं आहे तुमच्या पितरांसोबत, असं तुम्हाला फील करायचं आहे की आपण आपल्या खरोखर साक्षात ते आपल्या समोर बसलेले आहे। आणि हो 100% ते अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती हे येत असतात। ते कोणत्या स्वरूपात येतात फक्त ते आपल्याला कळत नाही, ते आपल्या घरामध्ये काय चालू आहे आपण त्यांची आठवण काढतो की नाही हे बघण्यासाठी ते आवर्जून येत असतात। म्हणून आपल्याला प्रत्येक अमावस्या तिथीला पौर्णिमे तिथीला आपल्याला त्यांचं जी काही सेवा आहे तो मोडकी तोडकी का होईना परंतु ती आपल्याला त्यांच्यासाठी आवर्जून करायची आहे। आपण असं आपण म्हणायचं आहे, त्यांना सांगायचं आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असं तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे, म्हणायचं आहे। आता ही सेवा घरामध्ये कोणी करावी तर घरातील कोणत्याही व्यक्तीने करा, फक्त तुम्हाला जर सुतक असेल, आता घरातील एखाद्या स्त्रीला जर पिरियड्स असेल तर दुसऱ्या व्यक्तींनी पावित्र्य सांभाळून ही सेवा केली तरी चालणार आहे, परंतु सुतक असेल तर मग ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी स्किप करायची आहे। फक्त आपल्याला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं दिवसभर पठण करायचं आहे। आता हा दिवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल। त्याचबरोबर दुसरा दिवा देखील आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता हा दुसरा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर बघा, आपण जे आपला पिण्याचं पाणी, स्वयंपाकाचं पाणी भरून ठेवतो, जसं की हंडा भरून ठेवत असेल, मटका भरून ठेवत असेल, फिल्टर असेल आपला, आता काही ठिकाणी आरो असतो तर तुम्ही तिथे देखील हा जो दिवा आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे, कारण की तिथे देखील आपल्या पूर्वजांचा निवास असतो अशी देखील शास्त्रामध्ये मान्यता आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे, त्या तांदूळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा जो आहे तर तो लावू शकता किंवा स्टीलचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे। फक्त आपल्याला दिवा लावायचा आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा तयार करा। आता तुम्हाला तुमच्याकडे जो असेल तो दिवा तुम्ही फक्त त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। आता मी जरी तुम्हाला सांगितलं पण आता तुम्ही करायचं म्हणून करत असा, तितकी श्रद्धा तुमच्या मनामध्ये पाहिजे, तुमची भावना त्या उपायांवरती पाहिजे, नुसतं करायचं म्हणून करायचं, तसं केल्याने काही होत नाही। आपली प्रत्येक कोणताही उपाय सेवा करण्यासाठी मनापासून श्रद्धा आणि विश्वास जो आहे तर तो पाहिजे, मनामध्ये आपल्या भक्ती पाहिजे, तरच आपल्याला उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। तुम्हाला आता तुमचा मटका असेल त्या मटक्याजवळ म्हणजे माठाजवळ तुम्ही तो दिवा लावू शकता, त्यामुळे देखील आपल्या पूर्वजांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त होत असतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात। आता यानंतर या दिवशी आपण एक तांब्या भरून लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। आपण दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे हे पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना देखील आपल्याला आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पूर्वजांकडे माफी मागायची आहे। माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, भूल झाली असेल, माझ्या
लक्षात राहिलं नसेल तर घरातून लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करा, क्षमा करा असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पाणी दक्षिण दिशेकडे आपल्याला अर्पण करायचं आहे। आता हे पाणी टाकत असताना आपल्या पायावरती उडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील आपण एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली देखील आपण हा कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करू शकता। आपल्या जिथे कुठे जर पिंपळाचं जवळपास झाड असेल तर तुम्ही तिथे उद्याच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाचं पूजन करा, तिथे तुम्ही दिवा लावा। नाही काही शक्य झालं तर किमान 1 लोटा पाणी उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा, कारण पिंपळाच्या झाडावरती सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणजे देवादिदेव महादेवांचा देखील वास असतो, भगवान विष्णू देवांचा वास असतो, माता लक्ष्मी निवास करत असते आणि मेन म्हणजे आपले पितर जे आहेत तर पितरांचा आपल्या पितरांचं तिथे निवासस्थान असतं। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं देखील पूजन करणं तितकंच गरजेचं आहे। तुमच्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा। असं नाही की मी एवढ्या वस्तू एवढे उपाय का सांगत असते, तर आता प्रत्येकाकडे प्रत्येक वस्तू नसते। आता मी जर सपोज सांगत आहे मी जर तुम्हाला 5 वस्तू सांगितल्या तर तुम्हाला 5 तुमच्याकडे असेल तर तुम्ही 5 वस्तू घेत जावा, नसेल तुमच्याकडे 1 जर असेल तर तुम्ही 1 देखील वापरू शकता उपायांसाठी, असं काही नाही। फक्त तुम्हाला उपाय मी काय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जो काय तुम्ही उपाय करता तर तो तुमची श्रद्धा किती आहे आणि तुम्ही किती मनापासून करताय त्याला खूप महत्त्व आहे। म्हणून तुम्हाला तो जो उपाय आहे तर तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं तुम्हाला असं अर्पण करा तसं अर्पण करा, परंतु नाही तुम्हाला मनापासून तुम्ही नुसतं 1 लोटा पाणी जरी अर्पण केलं, नाही दिवा लावला, नाही काही केलं तरी तुम्हाला त्याचं तुम्ही नामस्मरण करत जर पिंपळाच्या झाडाला म्हणा बेलाच्या झाडाला म्हणा पाणी अर्पण केलं तर त्या सेवेचं नामस्मरणाचं फळ जे आहे तर खरोखर तुम्हाला ते नक्की प्राप्त होतं। कारण मी सांगते, मी हे खूप जवळून अनुभवलेलं आहे, म्हणून मी तुमच्या बरोबर हे जे काही उपाय आहेत तर ते तुमच्या बरोबर शेअर करत आहे। काही काळाआधी माझी ही परिस्थिती तशी होती, माझ्याकडे जे होतं त्यात मी उपाय करत गेले का त्यानुसार मी सुधारत गेले। जसं आपल्याला देव देईल त्यातूनच आपण देवांसाठी करायचं असतं। आता असं नाही की आता मी तुम्हाला तूप सांगितलं, तुमच्याकडे तूप नाही नसेल तर ठीक आहे, कारण देवालाही कळत असतं की याच्याकडे नाही तर हे काय करणार आहे। फक्त आपल्याकडे जर आपली परिस्थिती असेल, आपण आणू शकत असेल तर आपल्याला आवर्जून आणायचं आहे। आणि जिथे आपले हात पोचतच नसे तिथे आपण सरळ आपण जे खातो तेच देवांसाठी वापरायचं आहे। फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला सेवा भक्ती नामस्मरण करायचं आहे। नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे, त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। मी तुम्हाला मोहरीचं तेल सांगितलं आहे, तिळाचं तेल सांगितलं आहे। तुमच्याकडे दोन्हीही तेल नसेल तर तुम्ही जे खाता ते तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये वापरा, दिवा तुमच्या पितरांसाठी लावा। फक्त तुम्ही तुमच्या पितरांचं नामस्मरण करा, म्हणजे ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 108 वेळा। बघा तुम्हाला त्याचे काही फरक हे नक्कीच जाणवायला सुरुवात होईल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।